चला तर आज आपण या मेमरी ड्रॉइंगला कलर करूया। हे मेमरी ड्रॉइंग आहे गुढीपाडवा या सणासंदर्भात ड्रॉ केलेले आहे। यामध्ये 4 फिगर्स ड्रॉ केलेले आहेत, आई, वडील, भाऊ आणि बहीण असे, आणि ते आपल्या घरासमोर गुढीला नमस्कार करतायत, गुढीची पूजा करतायत असं हे चित्र काढलेलं आहे। आणि हे चित्र विद्यार्थ्यांना मला सांगायचे होते क्लासमध्ये, त्यासाठी मी हे काढलेले आहे। आणि आता या चित्र आपण कलर करूया। तर या चित्राला कलर करण्यासाठी मी असे ब्रशेस घेतले आहे, 2 फ्लॅट ब्रश घेतले आहे आणि 3 राऊंड ब्रश घेतले आहे। यामध्ये एक एकदम बारीक नंबरचा आहे, म्हणजे 0 नंबरचा वगैरे, 0, 1, 2 आणि त्यानंतर 2 आणि 6 असे। तर मित्रांनो, नंबर एवढा महत्त्वाचा नाही आहे, आपल्याकडे जे ब्रशेस आहेत त्या ब्रशेसमधून पण आपण छान कलरिंग करू शकतो। आपण बरेच वेळा पाहतो की मोठ्या मोठ्या आर्टिस्टचे व्हिडिओज पाहतो, त्यामध्ये ते एका ब्रशने पण छान पेंटिंग करतात। तर सर्वात महत्त्वाचं आहे की आपण पेशन्सनी, आपण संयम ठेवून तिथे बसलो पाहिजे आणि ते पूर्ण केलं पाहिजे। तर सर्वात आधी मी काय केलं, कोबाल्ट ब्ल्यू आणि व्हाईट कलर एकत्र केला आहे आणि स्कायसाठीचा असा हा स्काय ब्ल्यू कलर मी इथे देत आहे। आणि मित्रांनो, रंग असा घ्यायचा आहे की त्या रंगामध्ये पाणी हे जास्त पण व्हायला नको आणि कमी पण व्हायला नको। म्हणजे कमी झालं आहे कसं समजतं, ज्यावेळेस आपण ब्रशला रंग घेतो आणि पेजवर चालवतो तो ब्रश चालत नाही आणि तो असा घासल्यासारखा फील येतो। तर त्यावेळेस आपल्याला माहीत पडते की यामध्ये थोडा पाण्याची गरज आहे, तर आपण पाणी थोडं व्यवस्थित घ्यायचं। आणि जास्त पातळ झाला तर आपलं पेज खराब होते। तर ह्या काही गोष्टी आपण कलरिंग करताना लक्षात घ्यायच्या असतात। मी जसं स्कायला केलं आहे तसंच मी ग्राउंडला पण कलर करतो आहे। ग्राउंडला कलर करण्यासाठी मी येल्लो घेतला आहे लाईट, आणि त्यामध्ये लाईट ग्रीन ॲड केलेला आहे। आणि नंतर समोरच्या बाजूचा जो फोरग्राऊंडचा एरिया आहे त्यासाठी मी काय केलं, थोडा त्याच ग्रीनमध्ये जो मिश्रण मी केलं होतं त्यामध्येच येल्लो कलर ॲड केल्यानंतर हा असा एक शेड तयार झाला। जसं आपण बघतो की ग्रास कुठे ग्रीन आहे, कुठे माती आहे, त्यासारखा आपल्याला एक फील द्यायचा असतो। तर त्या संदर्भात जो कलर आहे असा मी हा इथे कलर मिश्रण करून वापरलेला आहे। तर बॅकग्राऊंड पूर्ण केल्यानंतर काय होतं आहे की आपल्याला रंग पूर्ण फील झाल्याचा एक फील येतो आणि आपलं चित्र पुरे झाल्यासारखं दिसायला लागतं आणि आपण मग ते आत्मविश्वासाने पूर्ण करतो। आता झाडामध्ये कलर करण्यासाठी मी काय केलं, एक ब्राऊन कलरचा शेड घेतला आहे, तो त्यामध्ये करतो आहे। आणि मित्रांनो, रंगकाम करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आपल्याला शेड आणि लाईट, म्हणजे शॅडो आणि हायलाईट कुठून येत आहे, सूर्यप्रकाश कोण्या दिशेने येत आहे, म्हणजे हा रिअलिस्टिकमध्ये वेगळा आहे। म्हणजे आपण ज्या जगात बघतो तिथे सूर्य कुठेही असेल, पण आपल्या चित्रामध्ये आपण कुठे दाखवत आहे, लेफ्ट साईडला, राईट साईडला, कुठून, तर तोच एक पॉईंट पकडून सगळ्या गोष्टींवरचा लाईट आणि शॅडो आपण हे मेंटेन करत न्यायची। त्यावेळेस काय होते की आपलं हे चित्र दिसायला खूप छान दिसते, कारण की एकाच बाजूने पूर्ण लाईट असेल, सूर्यप्रकाश त्या बाजूने येत असेल असं आपण दाखवायचं। जसं आता मी माझ्या चित्रामध्ये डाव्या बाजूने सूर्यप्रकाश येत आहे आणि उजव्या बाजूने डार्क कलर आहे, तर आपण एकाच दिशेने लाईट इथे मेंटेन करणार आहे। तर असा मी हा कलर करतो आहे। आता मी या घराच्या छतामध्ये रंगकाम करायसाठी मी काय केलं आहे, रेड कलर घेतला आहे, लाल रंग, आणि त्यामध्ये थोडासा व्हाईट पांढरा रंग मिक्स केला आहे। असं करून मी हे चित्र रंगवत आहे। आणि तोच कलर घेऊन जिथे जिथे अजून बाकीचे घरं आहेत त्यांच्या छतांवर पण तोच कलर द्यायचा आहे। म्हणून आपण ज्यावेळेस चित्र रंगवत असू तर त्यावेळेस आपण प्लॅन करायचा रंगवताच की किती आपण आपला वेळ वाचवून फास्ट करू शकतो, आणि ब्रशेस छोटे मोठे कसे आपण वापरायचे हे पण आपल्याला रोजच्या प्रॅक्टिसनी जमायला लागतं। एका दिवसात आपल्याला जमणार नाही, आली परीक्षा आपण प्रॅक्टिस केली तेवढ्या याने आपल्याला होणार नाही। त्यामुळे थोडंसं रोज एक छोटं ड्रॉइंग कलरिंग केलं तरी आपल्याला खूप मदत होते आणि आपला वेळ कसा वाचेल याचं पण आपल्याला थोडंसं गणित जमायला लागतं। आता बघा, मी जो डोअर आहे, डोअरच्या आतमधला डार्क रंग घेतलेला आहे, ब्लॅक कलर वापरलेला आहे मी इथे, कारण की तो अंधार असेल असं तिकडे दाखवायचं। जास्त आपण डिटेलिंगमध्ये याच्यामध्ये गेलेलो नाही आहे की मग बाबा एक अजून त्यामध्ये डीप लाईट नंतर आतल्या गोष्टी, पण एवढं काही आपल्याला नाही करायचं आहे। तर असं आपण इथे रंगवलेला आहे। आणि तोच रंग मी काय करतो आहे, थोडासा व्हाईट ॲड करून जी पायरी आहे घराच्या समोर त्या पायरीवर पण मी ॲड करतो आहे, तो फील करतो आहे बघा।
वरच्या बाजूला थोडासा हायलाईट दिसेल यासाठी मी काय करतो, वरती थोडा लाईट कलर करत आहे, लाईट ग्रे करत आहे, खाली मी डार्क ग्रे केलेला आहे. आणि अशा प्रकारे व्हाईट कलर त्यामध्ये मिक्स करून परत तो आपला असा फिल करायचा आहे. आणि नंतर येल्लो ऑकर कलर घ्यायचा आहे आणि जे स्टिक आहे म्हणजे जी काठी आपण गुढी उभारण्यासाठी इथे घेतलेली आहे त्याला आपण तो कलर करायचा आहे. यासाठी मी एक राऊंड ब्रश घेतलेला आहे, त्याचे हेअर चांगले पॉइंटेड आहे, त्याने मी फिल करतो आहे. आपला जो ब्रश आहे त्याचे हेअर पसरलेले तर नाही आहेत ना जास्ती, हे पण आपण बघायचं. म्हणजे काय होते की आपला कलर ज्या भागात आपल्याला नीट नेटका भरायचा आहे तिथे आपण भरू शकतो. जर ब्रश जास्ती जुना झाला तर त्याचे केस पसरतात आणि मग ते काय होतं की आपल्याला रंग फिल करायला थोडासा त्रास होतो, अडचण जाते. आणि असाच मग आपण जो ग्रीन कलर केला आहे या ग्रीनमध्ये पण थोडासा ब्ल्यू कलर ॲड करून शॅडोजमध्ये तो ॲड करायचा आहे, जी ग्राउंड शॅडो असेल. कारण की ग्राउंड हे कधीही एकाच कलरचं असं प्लेन नसतं, तर त्यामध्ये पण थोडेसे डार्क लाईट शेड ॲड करायचे, म्हणजे आपलं जे रंगकाम आहे हे दिसायला एकदम छान दिसतं. हे बघा, आता जो गुढीचा वरचा जो एक गडवा आहे लावलेला किंवा जे कापड आहे त्याला साडी लावलेली आहे, तर याच्यासाठी मी काय केलं आहे, आधी प्लेन शेड्स भरून घेतो आहे. तर प्लेन शेड्स भरल्यानंतर त्यामध्ये आपण जे व्हॅल्यूज असतात डार्क, लाईट, मीडियम, हायलाईट, ह्या गोष्टी आपण त्यावरती ॲड करायच्या असतात. जसं आता साडी आहे, तुम्ही बघताय की मी पूर्ण प्लेन कलर करून घेतला आहे, नंतर मी लाईट आणि डार्कचे शेड काढून त्यामध्ये अशा कपड्याच्या फोल्ड्स दाखवलेल्या आहेत, त्यावरती डिझाईन दाखवलेली आहे, त्यांनी ते अजून छान दिसायला लागलेलं आहे. आणि हा जो रोड आहे या रोडमध्ये कलर करण्यासाठी मी येल्लो आकारमध्ये व्हाईट कलर मिक्स केला आहे आणि ब्राऊनने आजूबाजूला थोडीशी शेड्स दिली आहे, त्यामुळे तो एक असा फुटपाथ असते तसा तो दिसायला लागलेला आहे. आता जो पुरुष आहे आपल्या चित्रामध्ये म्हणजे वडील आहेत, यांच्या शर्टामध्ये कलर करण्यासाठी मी काय केलं आहे की व्हाईट जास्त घेतला आहे, लाईट ग्रीन घेतला आहे आणि थोडासा ब्ल्यू घेतला आहे, कोबाल्ट ब्ल्यू असा तो शेड त्यांच्या शर्टासाठी मी केलेला आहे. आणि हे सगळे कलर फिल करताना आपल्याला एकदम नीट नेटके फिल करायचे आहेत, जास्ती इकडे तिकडे कलर पसरता कामा नये. आणि स्किन टोन बनवला एकदा की स्किन टोन बनवल्यानंतर त्या स्किन टोनमध्येच थोडासा कधीतरी रेड जास्त घ्यायचा आहे किंवा येल्लो ऑकर जास्त घ्यायचं, असं करत आपल्याला काय करायचं आहे की स्किन टोन्समध्ये पण व्हेरिएशन आणायचं आहे. म्हणजे सगळेच गोरे नसतील किंवा सगळेच सावळे नसतील असं, ठीक आहे. तर असं एक व्हेरिएशन आणायचं, त्याने आपलं चित्र अजून दिसायला छान दिसतं. आणि स्किन कलर केल्यानंतरही पहिले स्किन कलर प्लेन हा असा भरून घ्यायचा आहे, त्यानंतर त्यामध्ये पण डार्क आणि लाईट असे शेड्स ॲड करायचे आहेत. म्हणजे जे आपला सूर्यप्रकाशाची दिशा आहे त्या साईडनी हायलाईट हा असलाच पाहिजे. फिगर्सवरती असेल, झाडाझुडपांवर असेल, घरांवर असेल, कौलांवर असेल, गवतावर असेल, सगळे इकडे आपण तो दाखवायचा आहे, मेंटेन करायचा आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात घेऊन आपलं ड्रॉइंग केलं तर ते खूप छान दिसायला लागतं. आणि मित्रांनो, अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण रंगकाम करतो तर ते रंगकाम करताना काय होतं आहे की आपण एका स्टेजला गेलो म्हणजे आपण एका मध्यपर्यंत पोचल्यानंतर चित्र थोडंसं आपल्याला खराब दिसायला लागतं, हे प्रत्येकासोबत होतं. तर त्यामुळे काय करायचं, आपण संयम ठेवून ते चित्र पूर्ण करायचं आहे, कुठेच व्हाईट कलर सोडायचं नाही आहे. नाही सुचला तर तिथे एखादा दुसरा शेड्स तुम्ही भरा, पण व्हाईट सोडू नका, जेणेकरून ते आपल्याला चांगलं दिसणार नाही. म्हणून आपण थोडंसं विचलित होऊ शकतो, तर आपल्याला विचलित व्हायचं नाही आहे, चित्र पूर्ण करायचं आहे. आणि ज्यावेळेस पूर्णत्वाला ते जातं त्यानंतर ते छान दिसायला लागतं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता बघा, मी जे आई आहे, आईच्या साडीमध्ये जो मोरपंखी कलर असतो, डार्क पिंक, राणी कलर ज्याला म्हणतात, तर तो कलर आपण इथे घेतला आहे आणि तो कलर मी त्यामध्ये फिल केला आहे पाण्याच्या सहाय्याने. म्हणजे काय होईल की हायलाईट मी तिथे सोडून देईल आणि नंतर डार्क शेड्स करेल, तर मग साड्यांवरच्या ज्या घड्या असतात त्या आपल्याला दिसायला लागतील. आणि मुलाच्या शर्टामध्ये रेड कलर केला आहे, मुलीच्या कपड्यांमध्ये ऑरेंज कलर केलेला आहे
आणि ज्यावेळेस मी त्यांचे केस रंगवत आहे तर केस रंगवताना पण मी एकदम ब्लॅक सुरुवातीला घेतलेला नाही आहे. त्या ब्लॅकमध्ये पण मी थोडासा व्हाईट ॲड केला आहे, ब्लू ॲड केला आहे, जेणेकरून केसांवर पण हायलाईट आपल्याला दाखवता येईल. असं आपल्याला करायचं आहे. आणि नंतर डार्क शेड त्यामध्ये ॲड करून केसांना पण आपण व्यवस्थित व्हॅल्यूम ॲड करू शकतो. आता मी जो ब्ल्यू कलर घेतलेला आहे त्या ब्ल्यू कलरमध्येच थोडासा व्हाईट जास्त घेऊन मी काय करतो आहे की आभाळ असेल तसा एक तिथे भास म्हणजे रंगवत आहे. तिथे तुम्ही इथे पाहू शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला हे चित्र रंगवणं आवडत असेल, आतापर्यंत आवडलं असेल, तर तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. जर तुम्ही नवीन असाल, माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल, तर याला सबस्क्राईब करा. बघा, आता स्कायमध्ये जे क्लाउड्स असतात, आभाळ असतात, आभाळासाठी मी त्या ब्ल्यूमध्ये थोडासा व्हाईट घेतो आहे आणि मग तो मिक्स करतो आहे आणि खालच्या बाजूनी ब्रश काय करतो आहे की थोडासा वेट ब्रश घेऊन त्याला मिक्स करतो आहे. आणि इथे वरती आता मी काय केलं, त्याच ब्ल्यूमध्ये थोडासा ब्ल्यू जास्त ॲड केला आहे. म्हणजे काय होईल की जसं आपल्या जवळचे रंग डार्क असतात, दूर जाता जाता ते थोडेसे लाईट होत जातात. म्हणजे एन्व्हायरमेंट जे आहे, ॲटमॉस्फिअर त्यामध्ये मिक्स होते. तर तोच भास इथे निर्माण करण्यासाठी आपण ग्राउंडला पण जवळच्या ग्राउंडला डार्क दाखवतो, दूरच्याला लाईट दाखवतो. तो सेम स्कायलाही तसंच करायचं आहे. जे स्काय जवळ आहे ते थोडं वरच्या बाजूला डार्क राहतं, खाली खाली येता 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 ते लाईट होत जातं. तर त्यामुळे आपलं चित्र हे आहे एकदम छान दिसायला लागतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि याने आपलं चित्र खूप छान होऊन आपल्याला त्या कलरिंगमध्ये अजून आनंद वाटायला लागतो. बघा, आता हे क्लाउड्स केले आहेत मी काय केलं की व्हाईट तिथे तसा ठेवला आहे आणि नंतर ब्रश हा ओला केला आहे, पुसला आहे आणि नंतर खालच्या बाजूने मिक्स करतो आहे. म्हणजे काय होईल, आपण जसं बघतो की वरचं आभाळ एकदम व्हाईट दिसतं, खालचं थोडंसं मिक्स झाल्यासारखं दिसतं, तर ते कशामुळे, ते लाईटमुळे तसं दिसायला लागतं. तर आपण पण तीच मेथड इथे वापरत आहे. बघा, असं हळूहळू आपलं पूर्ण काम हे करत राहायचं आहे. आणि आजचं जे चित्र आहे हे A4 साईजच्या ड्रॉईंग पेपरवरती मी घेतलेलं आहे. आणि हे मेमरी ड्रॉईंग ह्या सुरुवातीपासून फिगर्स कशा ड्रॉ करायच्या, बेसिक शेप्स कशी घ्यायचे हे समजावून सांगितल्यानंतर हे रंगकाम पण मी विद्यार्थ्यांना करून दाखवलेलं आहे माझ्या क्लासमध्ये. तर तुम्ही आता बघू शकता की जे झाड आहे, झाडामध्ये मी सुरुवातीला एक साधा असा ग्रीन कलर टाकलेला होता. तर ते दिसायला छान दिसत नव्हतं, हे मलाही माहिती आहे, तुम्हाला पण दिसलं असेल इथे. पण आता नंतर आपल्याला काय करायचं, त्यामध्ये डार्क आणि लाईट असे शेड्स ॲड करून जो झाडांचा पानांचा जो शेप असतो, म्हणजे मी बघा ब्रश कसा फिरवत आहे तर ते टेक्स्चर आपल्याला तिथे द्यायचं आहे. झाडाच्या पानांचं टेक्स्चर आपल्याला तिथे द्यायचं आहे, जेणेकरून की ते झाडामध्ये असे खूप सारे पानं आहेत असं दिसायला लागेल. बघा, मी कसा ब्रश चालवत आहे. तर असा आपल्याला तो चालवायचा आहे आणि आपलं ड्रॉईंग हे पूर्ण करायचं आहे. आता त्याच ग्रीनमध्ये येल्लो ॲड करायचा आहे. म्हणजे तो काय झाला, थोडासा फ्रेश येल्लो असा तयार झाला आहे. आणि फ्रेश येल्लो म्हणजे हायलाईट तयार झालेला आहे. आणि नंतर त्यामध्ये थोडासा ब्लॅक ॲड करायचा आहे ग्रीनमध्ये, जो ग्रीनचा शेड आधी घेतला होता त्यामध्ये. आणि नंतर असा खाली डार्क शेड टाकायचा आहे, जेणेकरून की वरचा हायलाईट, मध्ये मिड टोन आणि खाली डार्क टोन असं येईल. आता झाडावरती आपल्याला शॅडो ॲड करायचे आहे आणि थोडंसं झाडाचं टेक्स्चर ॲड करायचं आहे, जे खोडावरती टेक्स्चर असतं तसं. तर बघा, आता किती इंटरेस्टिंग झाड वाटायला लागलेलं आहे. आता जो आपला कौलाचा भाग आहे घराच्या, यावरती पण थोडासा व्हाईट ॲड करायचा आहे रेडमध्ये आणि तो हायलाईटसारखा वरच्या दिशेनं टाकायचा आहे, असा तो फील करायचा आहे. आणि आता जी भिंत आहे, जी पिंक होती, यामध्ये पण मी थोडासा रेड ॲड केला आहे आणि थोडासा पर्पल ॲड केला आहे. म्हणजे काय होईल की जी छताची सावली आहे, ती सावली त्या भिंतीवर पडत आहे आणि छत हे त्या भिंतीपासून थोडंसं लांब आहे, हा भास तयार होणार आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या आपण काळजी घेऊन करायच्या असतात. आता जे स्किन कलर आहेत, यावरती पण शॅडो ॲड करायची आहे. शॅडो म्हणजे काय आहे की जो कलर आपण घेतला आहे त्याचाच डार्क कलर हा आपण शॅडो म्हणून वापरतो आहे, तर तो त्यामध्ये ॲड करायचा आहे. डोळ्यांच्या खालची शॅडो, मानेच्या खालची शॅडो, हात असेल, हात सिलेंड्रिकल आहे नाही का,
तर त्याचा शेप कसा लक्षात घेऊन त्याला आपण कशी शॅडो देतो आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या ड्रॉईंगमध्ये, आपल्या पेंटिंगमध्ये आपण लक्षात ठेवल्या तर आपलं ड्रॉईंग आणि पेंटिंग खूप छान आणि नेक्स्ट लेवलला जातं. तसंच या स्त्रीच्या हातामध्ये एक ताट आहे. त्या ताटामध्ये मी येल्लो कलर केलेला आहे आणि दिवा पण त्याच्यातच आहे. तर त्याला एक बेसिक असा कलर मी दिलेला आहे. बघा, असाच मुलाच्या पण डोळ्याखाली, मानेखाली, हातांमध्ये असे ते शेड्स ॲड करायचे आहेत आणि आपलं चित्र अजून छान कसं दिसेल याच्याकडे आपलं लक्ष देऊन ते पूर्ण करायचं आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की याला एका ब्लॅक कलरच्या जेल पेननी आउटलाईन करायचे आहे. म्हणजे आपलं जे चित्र आहे हे नीट अँड क्लीन दिसेल, डोळे व्यवस्थित दिसायला लागतील, ओठ एका रेषेमध्ये असं दिसायला लागेल, म्हणजे छान चित्र तयार होईल पूर्ण. आता कसं, आता थोडंसं आपल्याला दिसायला छान वाटत नाही आहे हे पाहायला, तर त्यामुळे आता बघा मी केसांवरती पण हायलाईट ॲड करत आहे. आणि ते पप्पांनी जी टोपी घातलेली आहे ती टोपी पांढरीच ठेवली आहे. त्यामध्ये फक्त एक छोटासा शेड ॲड करून तिचा ह्या बाजूचा भाग एक दाखवलेला आहे. आणि नंतर त्याच ब्लॅक केसांमध्ये ब्लॅक कलर घ्यायचा आहे आणि तो फिल करायचा आहे, म्हणजे केसांना पण व्हॅल्यूम येईल, त्याचा जो शेप आहे तो दिसायला लागेल. आणि नंतर वडिलांच्या शर्टावरती अशा लाईन्सचं टेक्स्चर द्यायचं आहे, जेणेकरून की तो शेप ह्या बाकीच्या शेप्समधून वेगळा दिसायला लागेल. सगळेच जर कलर प्लेन असतील तर छान दिसेल, नाही तर आपल्याला असे टेक्स्चर्स वेगळे वेगळे पण ॲड करायचे आहेत. पण पहिल्यांदा जो त्याचा बेसिक रंग आहे, म्हणजे त्याचा जो शेप आहे त्यानुसार ते रंग लाईट डार्क द्यायचे आणि टेक्स्चर त्याच्यानंतर ॲड करायचं आहे. जसं आता मुलीच्या फ्रॉकमध्ये मी एक बेस कलर करून घेतला आहे आणि नंतर डार्क शेड करून मी काय केलं की त्याला मध्ये लाईन्स दिल्या आहेत आणि त्या पाण्याच्या साहाय्याने मिक्स केल्या, तर त्यामध्ये अशा कपड्यांच्या घड्यांचा भास येतो. जसं आता साडीचा भाग आहे त्याच्यामध्ये पण बघा मी काय करतो आहे की जो डार्क पिंक आहे यामध्ये परत थोडासा रेड घेऊन मी काय करतो आहे की त्याला अशा ज्या कपड्यांवरच्या घड्या असतात ह्या दर्शवतो आहे आणि एका बाजूने जो लाईट असतो तो दर्शवतो आहे. तर त्याने ते दिसायला छान लागतं, छान वाटतं ते. आणि आता बघा जो हार आहे, गुढीला आपण हार लावतो, तर हारासाठी मी काय केलं आहे, व्हाईट रंग घेतला आहे आणि तो तिथे असा एका हाराचा शेप, म्हणजे हाराला पण एक शेप आहे मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचा एक शेप वेगळा आहे. तर त्या शेपमध्ये त्याला फिल केल्यानंतर त्याचा हाराचा एक फील आला आहे तिथे बघा. नंतर त्यामध्ये थोडासा पानांचा आणि फुलांचा लाल आणि हिरवा रंग करून अजून ते छान कसं दिसेल इकडे मी लक्ष दिलं आहे. कौलांवरती जे कौलांचा आकार असतो तो कौलांचा आकार त्यामध्ये दिला आहे, म्हणून काय झालं, छत जे आहे ते अजून दिसायला छान वाटत आहे. आता आकाशात थोडेसे पक्षी आपण ड्रॉ करायचे आहे. जसे मराठीमध्ये 4 आपण लिहितो तसे आपण ते ड्रॉ केले की ते पक्षी दिसायला लागतात. बघा मित्रांनो, आता यांना आउटलाईन केल्यानंतर आपलं चित्र कसं छान दिसेल. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहत असाल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की आता असे मेमरी ड्रॉईंग संदर्भातले किंवा ड्रॉईंग संदर्भातले भरपूर व्हिडिओज मी या चॅनलवरती घेऊन येणार आहे. तर तुम्ही नक्की याला सबस्क्राईब करा आणि जे पण तुमचे मित्र असतील जे ड्रॉईंग परीक्षेला बसलेले असतील आणि त्यांना मेमरी ड्रॉईंगविषयी काही प्रश्न असतील तर त्यांच्यासोबत पण हा शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ड्रॉईंग शिकायला, ड्रॉईंग करायला मदत होईल. बघा साडीवरती पण मी असं थोडंसं एक टेक्स्चर वेगळं ॲड केलं आहे, डॉट 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 डॉट. आणि याच्यानंतर आपलं जे चित्र आहे आता आपण पाहूया की कसं झालेलं आहे, पूर्ण चित्र किती छान दिसत आहे.